पण ज्या पद्धतीनं बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न विचारला गेला आणि त्यावर त्यांनी मौन बाळगलं, त्याच्यावरती काँग्रेसची प्रतिक्रिया आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून या राज्यातल्या घडामोडींवर त्यांचं लक्ष आहे. बीड जिल्ह्यामधले नेते हे त्यांच्या बाजूला बसले होते, धनंजयराव मुंडे. हा प्रश्न त्यांच्या संदर्भातला होता हे जर आपण स्वीकारलं पत्रकाराने विचारलेला, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेल्या. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती, पण इंदिराजींनी सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक नेत्री आहे, मी गुंगी गुडिया नाही. भविष्यामध्ये सरकारमधले असे अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावरती उत्तरं द्यायचं टाळतात. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही. आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल. हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही. आपण अत्यंत संयमाने याच्यावरती भाष्य करणं राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून हे अत्यंत गरजेचं असतं. पण ह्यातून सुनेत्रा वहिनी नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. बाकी भाषा वापरताना काळजी घेण्याची गरज आहे नक्कीच. नाही, बघा, भाषेविषयी तुम्ही मला प्रश्न विचाराल तर माझी भाषा काय असं परत प्रश्न विचारा. तुम्ही भाषेविषयीचा प्रश्न कोणाकडे काढता? महिलांच्या बाबतीतली भाषा असं मला म्हणायचं. हा, महिलांच्या बाबतीतली भाषा, गुंगी गुडिया ही काय अनपार्लमेंटरी शब्द नाही. गुंगी गुडिया हा अनपार्लमेंटरी शब्द आहे का? नाही. हा नेहमीचा वाक्प्रचार आहे. अर्थात त्यातून आता सुनेत्रा वहिनींनी काही गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, शिकला पाहिजे. आणि राज्य हा जो विषय आहे हा सुनेत्रा पवार हा व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून आहे. लक्षात घ्या, त्यांना